morning, dear students. Today we are going to start the next topic from the chapter number 5, that one is the gravitation. In the previous lecture we had studied the concept of the escape velocity. Now today we are going to start the next topic, that one is the projection of satellite. Now in order to understand the projection of satellite, you should know the first meaning of escape velocity, what is the meaning of critical velocity, and what is the meaning of orbital velocity. So in previous lecture we had already seen what is the meaning of escape velocity. So what is the escape velocity? Escape velocity, it is the vertical velocity at which the satellite it can be escapes from the gravitational field here. If the velocity is less than the escape velocity, then that object cannot go through the gravitational field here. It will be directly come to the earth surface here. And if the velocity is greater than the escape velocity, then it can move from the gravitational field here. It can escape from the gravitational field here. तर ही डेफिनेशन आपण लास्ट टॉपिक मध्ये बघितली आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक कुठला बघतोय? प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हियर. मग प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट जे आहे ते समजण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता तुम्हाला मी मिशन मंगळ हा मूवी बघायला सांगितलं होतं. तो मूवी जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ग्रॅव्हिटेशन चॅप्टर काय आहे. तर कंपल्सरी सगळ्यांनी तो मूवी बघायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी, एस्केप व्हेलॉसिटी. जे आपण सॅटेलाइट बघतो, जे सॅटेलाइट इथे यूज केलेले आहे किंवा तुम्ही नेटवर जरी बघितलं तरी ते सॅटेलाइट जे यूज केलेले आहे त्याचे स्टेज किती आहेत? इट इज अ फर्स्ट स्टेज रॉकेट, इट इज अ सेकंड स्टेज रॉकेट और इट इज द थर्ड स्टेज रॉकेट हियर. मग ते फर्स्ट स्टेज म्हणजे काय, सेकंड स्टेज म्हणजे काय किंवा थर्ड स्टेज रॉकेट म्हणजे हे जेव्हा तुम्ही स्टडी करताल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. कारण जेव्हा तुम्ही असं मूवीज वगैरे बघतात म्हणजे एखादे व्हिडिओ वगैरे रिगार्डिंग विथ द सॅटेलाइट, यू कॅन अंडरस्टूड बेटर हियर. So as per the projection of satellite is considered, in projection of satellite we are using the two-stage rocket here. We are using the two-stage rocket. Now what is the meaning of two-stage rocket? What is the meaning of first-stage rocket? Why there is not use of a first-stage rocket here? The first-stage rocket म्हणजे काय? आता जेव्हा कुठलेही रॉकेट लॉन्च केलेलं असतं तर तुम्ही बघितलं असेल ते रॉकेट लॉन्च करत असताना व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ठेवलेलं असतं. ते रॉकेट जे आहे ते कुठल्या डिरेक्शनला असतं? व्हर्टिकल डिरेक्शनला असतं. हॉरिझॉन्टलला असतं का? नाही, तर ते व्हर्टिकल डिरेक्शनला असतं. आणि त्या सॅटेलाइटचे किंवा त्या रॉकेटचे 3 जर पार्ट असतील तर त्याला म्हणायचं 3 स्टेज रॉकेट. जर त्या रॉकेटचे 2च पार्ट असेल तर त्याला म्हणायचं 2 स्टेज रॉकेट. आणि जर फक्त सिंगल पार्ट असेल तर त्याला म्हणायचं फर्स्ट स्टेज रॉकेट. म्हणजे जर तुम्हाला ते जे रॉकेट आहे ते सॅटेलाइट आहे ते जर जास्त ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्येच ठेवायचं असेल तर तुम्ही फर्स्ट स्टेज रॉकेट वापरू शकता. पण जर तुम्हाला ते रॉकेट किंवा सॅटेलाइट हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून लांब न्यायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून एस्केप करायचं आहे, देन यू हॅव टू यूज द टू स्टेज रॉकेट हियर. आणि नंतर मग तुम्हाला डिपेंडिंग अपॉन काय स्टडी करायचं आहे तिथं यू कॅन यूज द 3 स्टेज रॉकेट हियर. सो ॲज पर द first stage rocket is considered. In first stage rocket we had just know the meaning of escape velocity. कारण फर्स्ट स्टेज रॉकेट मध्ये काय असते की तुम्ही त्या रॉकेटचा यूज करून फक्त तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय कुठपर्यंत नेऊ शकता? जिथपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे तिथपर्यंत. मग जर तुम्ही फर्स्ट स्टेज सपोज एखादं रॉकेट आहे तुम्हाला ते ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप करायचं असेल तर 2 स्टेज रॉकेट तुम्ही यूज करणार. मग पहिल्या स्टेज मध्ये काय होतं की त्या रॉकेटला काय दिली जाते? अशी व्हेलॉसिटी दिली जाते की त्या व्हेलॉसिटीने तो रॉकेट जेव्हा मूव्ह होणार आहे तेव्हा तो मूव्ह झाल्यानंतर एका पर्टिक्युलर हाईटला गेल्यानंतर जिथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 आहे तिथून तो एस्केप केला जाईल. तो परत अर्थात येणार नाही. आणि तो जेव्हा एस्केप होईल ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप होईल तेव्हा तो कुठे जाईल? जिथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड नाही अशा ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तो त्याचा फर्स्ट स्टेज काय करतो? इट विल बी रिमूव्ह दॅट फर्स्ट स्टेज. मग कुठला राहिला? फक्त सेकंड स्टेज. आणि मग त्या सेकंड स्टेजने तो सॅटेलाइट किंवा रॉकेट काय असणार आहे ते एक सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरेल किंवा त्याला जे काही वर्क सांगितलेलं असेल ते तिथं परफॉर्म होईल. आलं लक्षात? फर्स्ट स्टेज आणि 2 स्टेज रॉकेट म्हणजे काय? फर्स्ट स्टेज रॉकेटचा यूज काय आहे? जे सॅटेलाइट असेल किंवा जे रॉकेट असेल ते तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून एस्केप करू शकता. कारण डायरेक्ट फर्स्ट स्टेज वापरून तुम्ही सेकंड म्हणजे अर्थच्या सराउंडिंगला रोटेट नाही करू शकत. तिथे दुसरी व्हेलॉसिटी लागते. मग कुठली व्हेलॉसिटी लागते? दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ए क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो द क्रिटिकल व्हेलॉसिटी वी आर युजिंग फॉर द सेकंड स्टेज. मग क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय?
So critical velocity, it is the horizontal velocity. क्रिटिकल वेलोसिटी ज्या पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला जर तुम्ही हा रॉकेट आहे हा जर तुम्ही असा व्हर्टिकल डिरेक्शनने मूव्ह केला तो वरती जाणार. आता इथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड सपोज संपली, मग आता ह्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून आपण एवढी वेलोसिटी दिलेली आहे एस्केप वेलोसिटी की हा ऑब्जेक्ट काय होणार आहे, हा ऑब्जेक्ट आहे जो ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप होणार. मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून ते एस्केप झाल्यानंतर ही व्हर्टिकली जाईल का, नाही. तर तो काय होतो व्हर्टिकल ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप झाल्यानंतर तो हॉरिझॉन्टल डिरेक्शनला. मग ती जी व्हेलॉसिटी आहे ज्या व्हेलॉसिटीला हा ऑब्जेक्ट जो आहे हा रॉकेट जो आहे तो हॉरिझॉन्टल डायरेक्शननी मूव्ह होणार आहे त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं क्रिटिकल व्हेलॉसिटी. डिफरन्स लक्षात आलं. व्हर्टिकल व्हेलॉसिटी जेव्हा असेल तेव्हा ती एस्केप व्हेलॉसिटी असते आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जेव्हा असेल तेव्हा ती क्रिटिकल व्हेलॉसिटी. डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटीला ऑर्बिटल व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतात. सो वी विल सी द मीनिंग or definition of the critical velocity. So as per the projection of satellite is considered, you should know the definition of the critical velocity. It is also called as the orbital velocity. So critical or orbital velocity, it is defined as it is a horizontal velocity. Remember, escape velocity it is a vertical velocity. Critical velocity it is a horizontal velocity. आणि critical velocity कधी असेल, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप झालेला असेल. ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल का, नाही. जेव्हा तो ऑब्जेक्ट किंवा रॉकेट किंवा सॅटेलाइट ते ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप होणार त्याच्यानंतर त्याची जी व्हेलॉसिटी असेल ती क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल. तोपर्यंत त्याला कुठली व्हेलॉसिटी असेल, ओनली इट विल बी हॅव्हिंग द एस्केप व्हेलॉसिटी. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी or the orbital velocity it is defined as it is the horizontal velocity of projection. It is the horizontal velocity of projection given to the satellite. It is a horizontal velocity of projection given to satellite at certain height so that it can revolve in a circular orbit around the earth. Critical velocity म्हणजे अशी horizontal velocity दिली की ती पॉइंट दिल्यानंतर तो सॅटेलाइट असेल किंवा रॉकेट असेल किंवा तो ऑब्जेक्ट जो काय असेल इट कॅन रिव्हॉल्व इन ए सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. आलं लक्षात. तुम्ही जर बघितलं तर अर्थ सपोज दिस वन इज अ अर्थ हिअर. अर्थ असेल तर आपण सॅटेलाइट लॉन्च करतो म्हणजे कुठं व्हर्टिकल डिरेक्शनने. मग तो एस्केप होणार, तो ग्रॅव्हिटेशन फील्ड मध्ये जाणार, मग त्याची व्हेलॉसिटी हॉरिझॉन्टल होणार. आणि ती जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे ज्या व्हेलॉसिटीला तो ऑब्जेक्ट ते रॉकेट किंवा ते सॅटेलाइट इट कॅन रिव्हॉल्व इन ए सर्क्युलर ऑर्बिट हिअर. इट कॅन बी रिव्हॉल्व इन ए सर्क्युलर ऑर्बिट टू द अर्थ हिअर. दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ए क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो म्हणून त्याला ऑर्बिटल व्हेलॉसिटी सुद्धा म्हटलं जातं. आले लक्षात व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्रिटिकल और ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ओके. देन नेक्स्ट वी सी व्हॉट इज द प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हिअर. व्हॉट इज द प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हिअर. आता हा जो सॅटेलाइट आहे इट कॅन बी एस्केप फ्रॉम, त्याला आपण एस्केप व्हेलॉसिटीने काय केलं, ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप केलं. ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप केल्यानंतर त्याला कुठली व्हेलॉसिटी, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे कुठली, क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग ती क्रिटिकल व्हेलॉसिटीने काय होणार आहे, तो ऑब्जेक्ट सर्क्युलरली मूव्ह होणार आहे. पण कधी कधी काय होतं की आपण जी क्रिटिकल व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टला दिलेली आहे किंवा रॉकेट ती कधी कधी ही क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आहे ती एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी असू शकते, एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा किंवा जास्त असू शकते, किंवा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी सेम असू शकतात. मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रोजेक्शनमध्ये त्यांच्या पाथमध्ये काही चेंज होतो का? कारण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय, द व्हेलॉसिटी ॲट विच द सॅटेलाइट कॅन बी मूव्ह इन ए सर्क्युलर ऑर्बिट. मग जर ती व्हेलॉसिटी कमी असेल, ती व्हेलॉसिटी जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर मग तो ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होईल का सर्क्युलरली, किंवा ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल खूपच तरी पण तो सर्क्युलरली मूव्ह होईल का, किंवा जर त्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटीच्या मध्ये असेल तरी पण तो सर्क्युलरली मूव्ह होईल का. तर ह्या ज्या डिफरंट केसेस आहेत त्या आपण ह्या पॉइंट मध्ये बघणार आहे. कारण काय आहे, फक्त क्रिटिकल तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये कधी मूव्ह होणार आहे, जेव्हा हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी बॅलन्सेस द क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग जर ती हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इक्वल नसेल किंवा एक्स्ट्रा जास्त असेल मग अशा वेळेस कसा पाथ होणार, कुठलं प्रोजेक्शन असेल तर ते आपण ह्या टॉपिक मध्ये स्टडी करणार. सो यू कॅन सी दिस डायग्राम हिअर. इन दिस डायग्राम दिस डार्क पॉइंट इट इज नथिंग बट द अर्थ हिअर. This dark
मार्क पॉइंट इट इज नथिंग बट द अर्थ हिअर. आता ही अर्थ जी आहे त्या अर्थवरून एखादा रॉकेट किंवा सॅटेलाइट काय केलं आपण लॉन्च केलं. आता ही झाली त्याची व्हर्टिकल डिरेक्शन आणि ही काय झाली त्याची हॉरिझॉन्टल डिरेक्शन. आपण त्याला लॉन्च केल्यानंतर सपोज 2 स्टेज रॉकेट आहे. 2 स्टेज रॉकेट असल्यामुळे काय झालं की हा जेव्हा अर्थवर आहे आपण त्याला एस्केप व्हेलॉसिटी देऊन काय केलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून एस्केप केलं. मग आता एस्केप केल्यानंतर त्याने क्रिटिकल व्हेलॉसिटी तो काय होणार आहे सर्क्युलरली मूव्ह होणार आहे. मग पहिली कंडिशन आहे जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द क्रिटिकल व्हेलॉसिटी. फर्स्ट कंडिशन इफ हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द क्रिटिकल व्हेलॉसिटी. कारण ऑब्जेक्ट काय आहे फक्त क्रिटिकल व्हेलॉसिटीला सर्क्युलरली मूव्ह होते. पण इथे आता हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा कमी आहे. मग तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होणार का नाही. सो ॲट दॅट टाइम when the horizontal velocity is less than the critical velocity, at that time that rocket or satellite or that object it covers the path of projection that is the ellipse shape here. सर्क्युलरली मूव्ह होणार का नाही तर तो इलिप्टिकल पाथ इथं फॉर्म करणार आहे. ते हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन आहे जिथून तुम्ही सॅटेलाइट एस्केप करता आहात. तर ह्या पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून ते काय होणार आहे त्याचं प्रोजेक्शन कुठे असणार आहे इलिप्सच्या फॉर्म मध्ये. So this one is the ellipse and it will the point of projection is the apogee. As it will be forms the ellipse shape, it will be having the two parts apogee and the perigee here. Apogee म्हणजे कोणता point? It is the point which is very away from the earth here. Earth कुठे आहे इथे आणि apogee point कुठे आहे earth पासून खूप long distance वरती आहे म्हणून ह्या पॉइंटला काय म्हणायचं apogee. आणि perigee point म्हणजे काय असा पॉइंट की तो earthच्या जवळ आहे. तर मग आता इथं पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा अर्थ पेक्षा कसा आहे लांब आहे अर्थ पासून म्हणून ह्याला अपोजी पॉइंट म्हणायचं. आता सेकंड केस. इन सेकंड केस द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू द क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर ऑब्वियसली दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म्स अ सर्क्युलर ऑर्बिट हियर. सो यू कॅन सी दिस वन इज अ सर्क्युलर ऑर्बिट परफॉर्म बाय द रॉकेट और सॅटेलाइट. This one is the circular orbit at the VH is equals to VC is equals to orbit here. Circular orbit. Third case, when horizontal velocity should be lies in the critical velocity and less than the escape velocity. Horizontal velocity जर escape velocity पेक्षा कमी आहे आणि critical velocity पेक्षा जास्त आहे तर अशा वेळेस त्याचा कुठला पाथ असेल. So at that time also it can form the elliptical path here, but at this point there is a point of intersection is the perigee here. So ellipse with the point of intersection P as perigee. हा जर पॉइंट बघितला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन it should be goes to the earth here. म्हणून point of projection as perigee the point which is closest to the earth here. So this one is the third case. Then fourth one is the when the horizontal velocity is equals to the escape velocity. जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटीच्या इक्वल असेल ॲट दॅट टाइम द सॅटेलाइट ट्रॅव्हल्स अलॉंग द पॅराबोलिक पाथ. जर एस्केप व्हेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर दोन्ही सेम असेल तर तिथे सर्क्युलर ऑर्बिट होईल का नाही बिकॉज ॲट दॅट टाइम वी शुड रिक्वायर द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी शुड बी इक्वल्स टू द क्रिटिकल व्हेलॉसिटी. बट हियर इट इज नॉट इक्वल्स विथ द क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो ॲट दॅट टाइम दॅट सॅटेलाइट और दॅट रॉकेट इट कॅन परफॉर्म द पॅराबोलिक path and never returns to the point of intersection. So this path. So at this condition when horizontal velocity is equals to the escape velocity at that time it can covers the path of parabola and it can never returns to this point P. The next one is the when VH is greater than V. जर horizontal velocity ही escape velocity पेक्षा जास्त असेल at that time it escapes the gravitational field here. एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा कशी आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जास्त आहे म्हणजेच काय ती व्हेलॉसिटी मधून तो ऑब्जेक्ट जो आहे तो काय करणार आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बाहेर जाणार. कारण एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय इट इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी थ्रू विच द ऑब्जेक्ट इट कॅन एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग आता ही व्हेलॉसिटी ही एस्केप फील्ड पेक्षा कशी आहे जास्त आहे म्हणजेच हा ऑब्जेक्ट जो आहे इट कॅन एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड ट्रॅव्हलिंग हायपरबोलिक पाथ. So these are the different conditions regarding with the projection of the satellite here. फार इम्पॉर्टंट आहेत ह्या पाचही केसेस. MCQ मध्ये किंवा 1 मार्क क्वेश्चन साठी तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठलीही कंडिशन विचारू शकतात. The question will be like this here.
if the projection of satellite is in a circle here, what is the condition? So when the circle will be formed here, at that time the horizontal velocity is equals to critical velocity. For the parabola, the condition is Vh is equals to V here. For hyperbola, Vh is greater than the V here. Or maybe the question will be like this: at what velocity? When the horizontal velocity is greater than escape velocity, is the object will be escape from the gravitational field here. So yes, when the horizontal velocity is greater than escape velocity, at that time it can escape from the gravitational field here. So this is the theory regarding with the projection of satellite here. And now critical velocity definition we had seen here. Now we will find out what is the formula for the critical velocity. As in the previous lecture we had find out the formula for the escape velocity. Now today we are finding the formula for the critical velocity. Okay. Now the next point is the expression for the critical speed. आता जसं आपण escape velocity साठी रिलेशन फाइंड आउट केलं होतं, तसंच आपण critical speed साठी सुद्धा रिलेशन फाइंड आउट करणार. Critical speed म्हणजे काय? It is the horizontal velocity of projection that gives the satellite so that it can cover the circular orbit or it can revolve around the circular orbit of the earth. मग आता हा जो ऑब्जेक्ट आहे, सॅटेलाइट आहे किंवा रॉकेट आहे, ते जर सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होणार आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी काय होणार आहे? इट कॅन बी रिव्हॉल्व्स इन ए सर्क्युलर ऑर्बिट टू द अर्थ हियर. मग आता हे जे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होणार आहे, तर हे सर्क्युलरली का मूव्ह होणार आहे? खाली का नाही पडणार आहे? कोण बॅलन्स करतं हे सर्क्युलरली? सो दॅट सेंट्रिपेटल फोर्स, तो जो ऑब्जेक्ट आहे, इट कॅन बी हॅव्हिंग द सेंट्रिपेटल फोर्स अँड दॅट सेंट्रिपेटल फोर्स इट इज एक्झॅक्टली बॅलन्स बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हियर. आणि म्हणून तो जो ऑब्जेक्ट आहे, इट कॅन मूव्ह इन ए सर्क्युलर ऑर्बिट हियर. मग सेंट्रिपेटल म्हणजे फोर्स म्हणजे काय? इट इज द फोर्स विच विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर हियर. म्हणून आणि तो कोणी बॅलन्स केला आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. म्हणून तो ऑब्जेक्ट जो आहे, तो सॅटेलाइट जो आहे, तो खाली पडत नाही किंवा दुसऱ्या डिरेक्शनला जात नाही. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स इट इज बॅलन्स्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग सेंट्रिपेटल फोर्सचा काय फॉर्म्युला आहे? mv²/r. आता व्हेलॉसिटी कोणती आहे? इट इज द क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो mvc²/2 हियर. And gravitational force having the formula is Gmm/r² here. So G, it is the gravitational constant, m it is the mass of earth, and small m it is the mass of the object here, and r it is the distance up to which that object will be traveling from the center of the earth here. Okay. मग आता हे दोन्ही फोर्सेस काय आहे? इक्वल आहे. जर आपण हे दोन्ही फोर्सेस जर मॅनेज केले तर व्हॉट विल बी द इक्वेशन हियर? Vc² is equals to Gmm/r². आता हे m/2 आहे, so here it is becomes the 2/m. Okay, so this m will be cancelled here. So implies that Vc² is equals to 2 Gm/r² here. Are you getting this one here? mvc²/2 is equals to Gmm/r². Vc² is equals to 2 Gmm/mr² here. Small m will be cancelled here, so we will get only the 2 Gm/r². It is the 2 Gm/r². Now we will take the under root of it here, so it becomes Vc is equals to under root of Gm/r here. Here there is a one correction. Centripetal force is mv²/r. So mv²/r is equals to Gmm/r² here. So Vc² is equals to Gmm/r², and this one is the r/m here. So this r will be cancelled and this r will be cancelled here. So you will get only the Vc² is equals to you will get only the Gm/r here. हा r जो आहे तो एक r कॅन्सल करतो आणि स्मॉल m will be cancelled here. So you will get the relation Vc² is equals to Gm/r. When you are taking the under root of it here, then you get the relation for the critical velocity. So critical velocity Vc is equals to under root of Gm/r here. G gravitational constant, m is the mass of the earth, and small r it is the distance from the earth surface here. Okay.
नाउ इफ ॲज वी आर टेकिंग द ऑब्जेक्ट, आपण ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थ सरफेस पासून काय करतोय, एका लॉंग डिस्टन्स वरती घेतोय. सो इन्स्टेड ऑफ दिस स्मॉल एअर r we have to write down the r plus h. So under root of gm upon r plus h if the object is at certain height here. So gm upon r plus h here. Now as this vc is equals to under root of gm upon r plus h here, we also know in terms of the gravitation acceleration due to gravity. आपल्याला g चा फॉर्म्युला माहिती आहे acceleration due to gravity. g is equals to gm upon r square. हा फॉर्म्युला आपण डिराइव केलेला आहे. So instead of this gm we can write down here the g into r square here. Instead of this dm we can write down the g into the r square here. आणि इथे हाइट जी आहे ती किती आहे, instead of r we can write down the r plus h here. So you can write down here the under root of gm च्या ऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला, g r plus h square divided by r plus h. हा r प्लस h आणि हा एक r प्लस h चा स्क्वेअर मधला एक कॅन्सल होतो आणि मग फक्त काय राहणार आहे इथं अंडर रूट ऑफ g r प्लस h. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द क्रिटिकल व्हेलॉसिटी इन टर्म्स ऑफ द acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी should not depends upon the gravitational constant. It is not depends upon what is the mass of the earth here. It should only depends upon the acceleration due to gravity and height at which the object will be going. So this is the expression in terms of the acceleration due to gravity for the critical velocity. This is in terms of the mass of the earth here and this one is in terms of the height here. So this is the expression for the critical speed. आले लक्षात काय काय केलं आपण इथे, फक्त सेंट्रिपेटल फोर्स इट इज बॅलन्स्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या दोघांचा फॉर्म्युला लिहिला. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv² अपॉन r, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे gmm अपॉन r स्क्वेअर. इक्वेट जर केले vc काढण्यासाठी तर स्मॉल m कॅन्सल होणार आणि इथला हा r जो आहे तो पण कॅन्सल होणार आणि we will get the vc is equals to under root of gm upon r. But this small r, it is the distance from the surface of the earth here. If that object is at certain height, then what will be the small r? It is the capital R plus h here. So instead of the small r we can write down the r plus h here. And then we are converting this equation in terms of the acceleration due to gravity. आता ह्याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट केस आहे. जर हा ऑब्जेक्ट आहे हा एका सर्टन हाईट वरती आहे आणि ती हाईट आणि रेडियस ऑफ अर्थ ह्याचा ऑलमोस्ट सेम असेल, then what will be their expression here? So we are considering the special case in which we are considering the radius of earth, it is very greater than the h here. So at that time r plus h is approximately equals to r here. So we are substituting in this formula here. So vc is equals to under root of gm upon r. We are writing this formula in terms of acceleration due to gravity as like this one here. So small g is equals to gm upon r square. So gm is equals to g into r square here. So vc is equals to gm च्या ऐवजी gr square लिहिलं divided by r will be cancelled, you get the under root of gr here. vc is equals to under root of gr. हे पण आहे एक इम्पॉर्टंट रिलेशन, तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये हे यूज करायचं आहे जर तुम्हाला क्रिटिकल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे आणि तुम्हाला त्या ऑब्जेक्टची आर माहिती असेल, जी माहिती असेल तर तुम्ही इझिली क्रिटिकल व्हेलॉसिटी काढू शकता. जर तुम्हाला मास ऑफ अर्थ दिलेला असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून, हाईट दिलेली असेल तर हा फॉर्म्युला वापरून क्रिटिकल व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. आले लक्षात? सो दिस इज द थिअरी रिगार्डिंग विथ द प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट हियर. व्हाट इज द मीनिंग ऑफ क्रिटिकल व्हेलॉसिटी? Everything we are studying on this topic. Okay, then next topic we will see here what is the weightlessness in a satellite here. What is the weightlessness in a satellite?